नमस्कार, मी रणधीर कांबळे IBN लोकमतच्या विशेष कार्यक्रमात मुंबई कुणाची मध्ये आपलं स्वागत करतो। आपण आहोत चेंबूर जवळच्या लाल डोंगर या विभागामध्ये आनंद नगरच्या मैदानामध्ये आपण इथं आहोत। प्रामुख्याने इथल्या समस्या आहेत त्या इथल्या लोकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या आहे। अनेकांना पिण्याच्या पाण्यासाठी रेल्वेची पटरी क्रॉस करून जावं लागतं। त्याचबरोबर इथं कचऱ्याची समस्या आहे, गटारांची समस्या, अनेक समस्यांना इथं लोक तोंड देत आहेत आणि त्यामुळेच आपला जे काही म्हणणं आहे, आपल्या ज्या समस्या आहेत ते मांडण्यासाठी इथं आले। त्याचबरोबर आपल्या सोबत सर्व पक्षाचे प्रतिनिधी आहेत की जे या विभागाला रिप्रेझेंट करतात। आपल्या सोबत आहेत शैलेश दिवार काँग्रेसचे माजी नगरसेवक, त्याचबरोबर आपल्या सोबत आहेत हरीश काशीद हे राष्ट्रवादी काँग्रेसचे, अनिल निकम आहेत भाजपचे, रमाकांत शिरोळे RPIचे आहेत, आशिष चव्हाण BJPचे आहेत, महेंद्र नागटे शिवसेनेच्या वतीनं आपल्या सोबत संवाद साधणार आहेत, नागेश जावळे BRSPचे आहेत, कर्णबळा दुनबळे आपल्या सोबत आहेत मनसेच्या कडून। सर्व पक्षाचे प्रतिनिधी आपल्या सोबत इथं आहेत। प्रामुख्यानं इथं काँग्रेस आणि भाजपचे इथं नगरसेवक होते। प्रश्न अनेक आहेत, प्रश्न सुटलेले नाहीत, त्यामुळेच लोक आपलं जे काही म्हणणं आहे ते म्हणणं मांडण्यासाठी तो उपस्थित। आपण पहिल्यांदा जाऊया भाजपकडे। इकडे प्रतिनिधित्व केलं आहे पक्षानं, प्रश्न अनेक आहेत, सुटले गेलेले नाहीत असं लोकांचं जे म्हणणं आहे, काय सांगाल? नाही, प्रश्न जे काही होते त्या आमचे नगरसेवक महादेव शिवगण साहेब आहेत। मोदींची जी घोषणा आहे सबका साथ सबका विकास, तर आमच्या नगरसेवकांनी सगळ्यांना बरोबर घेऊन अनेक प्रश्न इथे मार्गी लावलेले आहेत। जे काही प्रश्न न फुटत होते त्यांचाही पाठपुरावा करून त्यांनी हे प्रश्न मार्गी लावले आहेत। तशी आपण म्हणतो की इकडचा म्युन्सिपल वसाहतचा रोड आहे, त्यानंतर आपली आनंदनगरची शाळेचं नूतनीकरण आहे, तरे स्मशानभूमीचं नूतनीकरण आहे, हे अण्णाभाऊ फाटेचं गार्डन आहे, चरई तलाव आहेत। हे तर प्रामुख्याने जे प्रश्न आहेत ते घेतले। त्याप्रमाणे पाण्याची योजना जी आहे, जे कोकण नगर वगैरे या साईडला जे बंचच्या बंच याचे होते नळाच्या पाईपचे, त्यांनी ते बंचच्या बंच काढून तिथे मोठी पाईपलाईन टाकून प्रत्येकाला घरोघर नळ दिले, घरोघरी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। आपल्या सोबत आहेत इथं रिपब्लिकन पक्षाचे लोक, कारण प्रामुख्यानं रिपब्लिकन पक्षाचा इथं मोठा मतदार आहे। काय सांगाल, हे BJPने जे सांगितले प्रश्न सुटलेले म्हणजे जे आम्ही लोकांनी जास्त त्यांना हे करून आमचे प्रश्न जे आहेत ते सोडून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। असे बरेचसे प्रश्न आहेत की आणखी ते बाकी आहेत। आता लाल डोंगरमध्ये जे लादीकरण वगैरे आहे हे शक्यतो जे म्हणजे पहिल्या जे नगरसेवक होते त्या लोकांनी नव्हते केले, पण ज्या वेळेला महादेव शिगवण आले त्यांनी बरेचसं काम म्हणजे या विभागात केलेलं आहे। बरंचसं काम केल्याचं रिपब्लिकन पक्षानं हे सांगितलं। भारिपची प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत, सांगा। महादेव शिगवण आता त्यांनी सांगितलं BJPचे काय कार्यकर्ते आहेत की त्यांनी पाणी वगैरे जो काय मेजर प्रॉब्लेम आहे जो आपल्या वार्डात, तर खऱ्या अर्थाने हा भ्रष्टाचारी एक फॅक्टर आहे। पाणी हा जर पुऱ्या विभागात बघितलं तर पाणी माफियाचं राज आहे आणि ह्याला चालवणाऱ्या माझ्यासारखा कार्यकर्त्याचा आरोप आहे ह्याला चालवणारी ही BJPचे नगरसेवक असतील, इथं असणारे सत्ताधारी असतील। एकूणच तुमच्याकडे येतो पक्षाच्या वतीने तुमचे घेतले, मनसेच्या वतीने आपल्या सोबत दुनबळे साहेब, तुम्हीच सांगा। त्यांनी सांगितलं की प्रश्न सुटलेले आहेत, पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे, रस्त्याचे प्रश्न सुटलेले आहेत, काय स्थिती आहे? मला वाटतं की आम्ही इकडे बोलण्याच्या अगोदर तुम्ही तर सगळी व्हिडिओ शूटिंग काढलेलीच आहे आणि तुम्ही ते सगळं लोकांना दाखवणार, तर मी त्याच्यावरती भाष्य करण्यापेक्षा मला एवढं वाटतं की लोकांच्या हिताची जे काही कामं होते ते इथे झालेले आहेत। कामं काय झाले तुम्हाला मी सांगतो। गणपती बुडवायचा तलाव, त्याचं सुशोभीकरण, लोकांना काय फायदा त्याचा? लोकांना पाणी, वीज, चालण्याचा रस्ता, चांगले डांबरीकरणाचे रोड पाहिजेत, त्या तलावाचं सुशोभीकरण। आज तुम्ही जेव्हा तिथे सांगतायत की नगरसेवकाच्या फंडातून तिथे स्मशानभूमीचं काम झालंय, पण तिथे तुम्हाला दुसरीच पार्टी दिसेल, प्रकाश फातर्पेकरांच्या नावाची पार्टी दिसेल। काय म्हणजे विषय कसा आहे? बरं, BRSPच्या वतीने सांगा की काय प्रश्न सुटले? तर असं आहे की आता हे इलेक्शन आल्यापासून एकूणच लोकांना मान्य नाही की प्रश्न सुटलेले आहेत। प्रश्न माजी नगरसेवक आहेत आपल्या सोबत, तुम्ही ओरडायचं आहे की प्रश्न सोडवायचे? काँग्रेसला प्रश्न सोडवायचे आहेत,
काँग्रेसला प्रचार करायचा आहे की प्रश्नावर चर्चा घडवायची? शांत राहा. माजी नगरसेवक तुमच्याकडे आल्यानंतर बोला. माजी नगरसेवक आहेत आपल्यासोबत. दिवार साहेब सांगा की आरोप यांनी सांगितलेला आहे की आमचे प्रश्न आम्ही सोडवलेले आहेत, काय सांगाल? प्रश्न पुन्हा सांगा. इथले जे विकास कामं आहेत ते आम्ही सोडवलेले आहेत असा स्पष्टपणाने यांनी सांगितलंय भाजपच्या वतीने की आम्ही प्रश्न सोडवलेला, प्रश्न शिल्लक नाहीत. सारासर खोटा आहे. खोटे आहे, रस्ता नाही. सारासर खोटा आहे. ज्या समस्या त्यांनी सोडवल्या त्या त्यांनी या ठिकाणी जाहीररित्या सर्व समक्ष मांडाव्या. सर्व समक्ष मांडल्यावर तरच खरोखर निर्मूलन झालं का समस्यांचं हे स्पष्ट होईल. आमच्या 1997 मध्ये आमचा नगरसेवक होते माननीय कुनोरे साहेब. पहिले पाण्याची टाकी आम्ही पूर्वेला बांधली, तर डोंगरावर आम्ही पाणी सप्लाय केलेलं आहे. त्याच्यानंतर जे काम आहे विकासाचे काम आहेत काँग्रेस पक्षाने केलेलं आहेत. आजपर्यंत स्लममध्ये कुठलंही काम त्यांनी केलं नाही. यांनी फक्त केलं भाजपने कामं नाहीत केली, काँग्रेसचे बोललेले आहेत. भाजपनं कामं करण्यापेक्षा काँग्रेसनं कामं केली असं म्हणतात. आपल्याबरोबर सोबत शिवसेनेच्या वतीनं तुम्ही सांगा की कोण बोलणार आहे शिवसेनेचं? मला सांगा, हे शिवसेना मित्रपक्ष आहे भाजपचा. प्रश्न सुटलेले आहेत, आम्ही सगळे विकास कामं केल्याचा दावा भाजपनं केलाय, काय स्थिती आहे? आमच्या इथे काही काम केलेलं नाहीये आणि जे कामं आता सध्या झालेले आहेत ते सध्याचे जे 20 वर्षानंतर जे सेनेचे आणि शिवसेनेचे जे आमदार आणि खासदार आहेत त्यांच्या वतीने आज आमच्या विभागात कामं झालेले आहेत. आज सुमननगर, समर्थनगर, दत्तनगर. प्रश्न सांगा कुठले राहिलेले आहेत ज्याच्याकडे दुर्लक्ष झालंय? आता जे राहिलेले आहेत ते काही ठिकाणी लालडोंगर विभागात काही कामं राहिलेली आहेत. सुभाषचंद्र बोस नगर म्हणून आहे त्या विभागात कामं राहिलेली आहेत. साईनगर येथे काम राहिलेले आहेत. असे भरपूर ठिकाणं आहेत की काही लोकांचे आता इथे बाथरूमचे कामं राहिलेली आहेत. भाजपचा मित्रपक्ष जो आहे शिवसेना त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की कामं या विभागातली झाली नाहीत. ही कामं झालेली नसतानाही क्रेडिट घेण्याचा प्रयत्न होतोय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सांगा, तुम्ही खरंच जो दावा केलाय भाजपनं कितपत तथ्य आहे? साहेब, जो भाजपने दावा केलेला आहे पुरा फोल आहे. तुम्ही जर बघितलं, एक शौचालयाचं काम नगरसेवकांनी दिलं होतं. अक्षरशः त्याच्यामध्ये जर अशा आजीसारख्या जर लेडीज बसल्या तर त्यांना बसता सुद्धा येत नाही. मी बोलत नाही तर तुमचे कॅमेरे आहेत, तुम्ही सरळ जाऊन बघू शकता. आणि लालडोंगरमधील रस्ते बघा, तुम्हाला इथून तिथं जायला अर्धा तास लागतो. ह्या इथनं तिकडं. मला सांगा, एवढा मोठा परिसर आहे का आमचा की अर्धा तास ह्या इकडनं जाऊन पूर्ण राऊंड मारायला अर्धा तास लागतो? माणूस जास्तीत जास्त 10 मिनिटांमध्ये बाईकवर जाऊ शकतो. चालत ठीक आहे आपण अर्धा तास बोलू, पण बाईकवर 10 मिनिटांमध्ये गेलं पाहिजे. तर हे जे यांनी सांगितलेलं आहे, बीजेपीच्या सत्ताधारी पक्षांनी सांगितलं आहे की कामं केले. शिवगण साहेबांनी फक्त सिंधी सोसायटी, कोकण नगर आणि ह्या साईडला कामं केलेले आहेत. आणि आज जर तुम्ही डोंगरावर बघितलं, शौचालयाची व्यवस्था बघा काय आहे, दुरवस्था झालेली आहे. लोकांना एवढे प्रॉब्लेम आहेत. पाणी, डोंगरावर पाणी आहे विचारा. जे डोंगरावर राहणारी लोक आहेत त्यांच्यासाठी बिलकुल पाणी नाही. हे खोटं सांगतायत. सांगा बीजेपीच्या फंडात विद्यमान नगरसेवकांनी जे आता त्यांनी भाजपाने जे दावे केलेले आहेत निव्वळ बोगस आहेत, खोटे आहेत. यामध्ये त्या लोकांनी लाल डोंगरमध्ये जे विकास करायला हवा होता, लाल डोंगरच्या रस्त्याचं जे कामं करायला पाहिजे होते, एकही लाल डोंगरच्या वसाहतीमध्ये झोपडपट्टीमध्ये त्यांनी काम केलेलं नाही. त्यांनी काम केलेले आहेत तर त्यांनी जे रस्ते बनवले, जे त्या ठिकाणी राहतात त्या सोसायटीमध्ये त्यांनी एकदम डांबरीकरण करून रस्ते बनवले आणि त्यामध्ये सुद्धा करोडो रुपयाचा त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे. भ्रष्टाचार केल्याचा आरोप होतोय. भाजपनं रस्त्याची कामं केलेली नाहीत, ट्रॅफिकची समस्या आहे, शौचालयाची आहे, डोंगरावर पिण्याच्या पाण्याची अव्यवस्था आहे. प्रश्न सुटलेले नाहीत. लोकांचा जो आक्रोश दिसतोय, जे तुमचे दावे सगळे फुल आहेत. तुमचा मित्रपक्ष शिवसेना सुद्धा हेच म्हणतोय. हे पहा, सर्वात अगोदर सुमन नगर पासून ते दंडवते बिल्डिंग पर्यंत डीपी रोड असल्याने त्या ठिकाणी येण्या जाण्याचा रोड होत नव्हता. ते महादेव शिवगणाने करून दिला. दुसरी गोष्ट थांबा, दुसरी गोष्ट लाल डोंगरमध्ये जेवढे शौचालय आहेत त्या सर्व शौचालयाची दुरुस्ती झाली आणि पहिल्यांदा इतिहासामध्ये त्या शौचालयाला पाणी व्यवस्था होणार आहे, वेगळी लाईन मिळणार आहे. आश्वासन आहे झालेली, सांगा भविष्यातलं आश्वासन नका. झालेलं काम सांगतो मला. लाल डोंगरमध्ये सगळीकडे लादीकरणाचं काम झालेलं आहे, पाण्याची व्यवस्था झालेली आहे, कुठेही पाण्याचा प्रश्न नाही. महानगरपालिका, मुंबई महानगरपालिकेने पाण्याची व्यवस्था लाल डोंगर पुरेपूर आहे. हे जे आरोप आहेत हे पूर्णपणे खोटे आहेत. आरोप पूर्णपणे खोटे आहेत असं म्हणतायत. काय सांगाल? आरोप खोटे आहेत पूर्णपणे सांगतात. एवढंच सांगायचंय. विद्यमान नगरसेवक गेल्या वेळेस पण बीजेपीचे होते, यावर्षी बीजेपीचे आहेत.
आताच माननीय शंकर कांबळेजी म्हणाले की बाबा आमचे सर्व कामं झालेले आहेत. मी सुभेदार रामजी आंबेडकर नगरमध्ये राहतो. लालडोंगर विभागाचा मी सुरुवातीपासूनचा म्हणजे जन्मताच माझा इथला आहे. शिवसेना आणि काँग्रेस यांच्या पलीकडे सत्ता ही कुणाच्या हातात गेलेली नाही या वार्डातली. बीजेपी आणि काँग्रेसच्या शिवाय शिवसेना, बीजेपी आणि आरपीआय हे जोडीला असताना देखील आज लालडोंगर विभागाची सेफ्टी भिंत बांधलेली होती. गेले 1.5 वर्ष झालं ती सेफ्टी भिंत कोसळली, एकाचं घर पडलं. आम्ही स्वतःहून त्या नगरसेवकाला पत्रक देऊन छायाचिंकित फोटो वगैरे काढून त्यांना सर्व काही दिलं. ते सांगतात रस्त्याचं काम सिंधी सोसायटी सोडले तर कुठलेच कामं झाले नाही. दिवाळे रंगवणे, त्याच्या पलीकडे मला सांगा गार्डन सुशोभीकरण करून लोकांचे पोटं भरणार आहेत का? इथं रोजगाराचा प्रश्न सुटलेला नाही. इथलं आज SRA हा सगळ्यात मोठा प्रकल्प चालतो. या सत्ताधाऱ्यांनी आमदारापासून ते नगरसेवकापर्यंत बिल्डरसही संगनमत करून झोपडी धारकावर जे अन्याय होत आहेत, एकही अन्यायाला एकाही वाचा फोडलेली नाही. आज आम्ही विरोधी पक्षात राहून आम्ही जरी आज 150 घरांना आम्ही न्याय दिलेला आहे. SRA मध्ये 150 घरं पात्र करून दिलेले. एकूणच SRAचा प्रश्न असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, अनेक प्रश्न आहेत जे सोडवले गेले नाहीत. जे त्यांनी सांगितलं, काँग्रेस असू द्या, बीजेपी असू द्या, इथं प्रतिनिधित्व केले, प्रश्न सुटलेले नाहीत. दावा करतायत की पाण्याचा पण प्रश्न सुटलेला आहे. मी अगदी तुम्हाला खरं सांगतोय, पक्ष वगैरे सगळं बाजूला आपण ठेवूया, परंतु स्थानिक लोकांना जो त्रास आहे इथे आजही पाण्याची माझ्या माया भगिनींना रात्रभर जागायला लागतं. इलिगल कनेक्शन आहेत. इलिगल कनेक्शन कोणाचे ते तुम्हाला मी नावं सांगू शकतो, इथे मी नावं सांगू शकतो, पण तो वादाचा विषय राहील. इलिगल लाईट आहेत, लोकांच्या घरात लाईट नाही, रस्ते नाही आहेत, आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे फक्त जे म्हणतात ना विकास नाही आहे, थूक पालिश केलेली आहे पट्टी, मरमपट्टी, ज्याला मेंटेनन्स बोलतो. मेंटेनन्स करायचं ना पाट्या लावायच्या, मेंटेनन्स करायचं ना पाट्या लावायच्या, हेच काम झालं. पण एक असं प्रोडक्टिव्हिटी काम की सांगू शकतो ही शाळा, हे आम्ही हे केलंय किंवा ते केलंय. अहो इथे म्युन्सिपाल्टी शाळा बंद पाडली आहे, लोकांनी बंद पाडली आहे. विषय असा आहे की स्थानिक लालडोंगरच्या लोकांना कुणालाही इथे सुविधा नाही आहे. म्हणजे ह्या वॉर्ड क्रमांक 155 मध्ये इथून तुम्ही हा वॉर्ड आता जातो माहुलपर्यंत, तुम्ही आता व्हिडिओ शूटिंग काढली असेल. घनकचऱ्याचा विषय आहे, पाण्याच्या ड्रेनेजचा विषय आहे. अहो याच्या सगळ्यामध्ये OWHची लाईन नाही हो, CRWHची लाईन नाही आहे, सगळी घाण रोडवरती येते. माझ्या माता भगिनी पलीकडे तुम्ही जा, टॉयलेटला जागा नाही आहे, टॉयलेटला जागा नाही. आणि काय बोलतात की काम केलंय, खोलटं बोलतात, रेटून बोलतात. ह्यांचं माझं एवढं सांगणं आहे, जे नगरसेवक इथे झाले ह्यांचं नगरसेवक होण्यापूर्वीचा ह्यांचा व्यवसाय काय, आजची ह्यांची प्रॉपर्टी बघा, ह्यांचा धंदा काय. एकूणच लोकांचे प्रश्न अनुत्तरित राहिले, लोकांचे प्रश्न सुटलेले नाहीत, मात्र नेत्यांचे प्रॉपर्टी वाढल्याचा आरोप केलाय. शाळेचा प्रश्न आहे, महानगरपालिकेच्या शाळेचा बरोबरच शौचालयाचा प्रश्न, ड्रेनेजचा प्रश्न असेल, रस्त्यांचा प्रश्न, अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांना आपण जाणून घेणार आहोत. आता वेळ झाली का ब्रेक नंतर जाणून घेणार आहोत इथल्या जे समस्या आहेत त्या समस्या न सोडवण्यासाठी कोण नक्की जबाबदार आहे, पाहूया फक्त IBN लोकमत. ब्रेक नंतर IBN लोकमतच्या विशेष कार्यक्रमात मुंबई कुणाची मध्ये आपलं स्वागत आहे. आपण आहोत एकूण या सगळ्या चेंबूरमधल्या परिसरामध्ये, आणि चेंबूरमध्ये प्रामुख्यानं कचऱ्याची समस्या आहे, गटारांची समस्या आहे, शौचालयाची समस्या आहे. या ब्रेकपूर्वी आपण लोकांकडून जाणून घेतलं होतं की इथल्या शाळांचाही प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत. लाल डोंगर हा विभाग हा नेहमी दलित समाजाचा मोठ्या प्रमाणात वर्ग इथं राहतो. त्याचबरोबर आता हा इकडचे हे वॉर्ड सुद्धा आहे, त्या अनुसूचित जातीसाठी रिझर्व पण आहेत, अनेक प्रश्न आहेत. बीजेपीने दावा केला होता की मोठ्या प्रमाणात प्रश्न सुटलेले आहेत. महिला आपल्या सोबत आहेत, महिलांचे अनेक प्रश्न आहेत इथं. आपण थेट जाणून घेऊया. भाजपच्या जरी कार्यकर्त्या तुम्ही असला तरी महिलांचे जे प्रश्न आहेत या विभागातले ते सुटले नाहीत असं म्हटलं जाते, काय सांगाल? हे बघा, विरोधी पक्षातल्या सर्व नेत्यांनी इथे विद्यमान नगरसेवकांविरुद्ध आपले आरोप मांडण्याची सुसंधी इथे घालवलेली नाही आहे. हे अत्यंत चुकीचं आहे. महिलांचे प्रश्न असू देत किंवा या वॉर्डाचे प्रश्न असू देत, महादेव शिवणकर या नगरसेवकांनी अत्यंत ऋषितुल्य असं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी 24 तास काम करून सगळे प्रश्न 24 तास काम केले असं म्हणतात. काय 24 तास काम करून प्रश्न सुटलेत काय? 24 तास काम ह्याने केलेलं नाही. काम आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी 24 तास केलेलं आहे, आमच्या आमदारांनी केलेलं आहे आणि श्रेय ते लोक घेत आहेत. हे 100% खरं आहे. हे तुम्ही विभागामध्ये जाऊन तुम्ही महिलांची मेन समस्या आहे बाथरूम, रस्ते आणि पाण्याची समस्या. अशी अवस्था आहे की काही ठिकाणी बाथरूम मध्ये रात्री लाईट नसते, त्या ठिकाणी मुली बाहेर जाण्यासाठी
थांबा, शिवसेनेच्या महिलांच्या वतीने घेतलेला आहे. तुम्ही सांगा, शिवसेनेच्या महिलांनी आपली बाजू मांडलेली आहे. आम्ही येतो आम्ही तुमच्याकडे येतो, तुमच्याकडे येणार आहे मी. मला हे सांगा की प्रश्न सुटलेले नाहीत. काँग्रेसचे नगरसेवक इथं होते, त्याचबरोबर भाजपचे. प्रश्न महिलांचे जे आहेत बेसिक ते त्याच्याकडे दुर्लक्ष झाले. महिलांचे नाही, सगळे दुर्लक्ष आहे. जे काही विकास झालेला आहे ते काँग्रेसचे माननीय हंडोरे साहेबचे वतीने चेंबूरमध्ये आणि ते लाल डोंगर परिसरात विकास झालेला आहे. जे बेसिक गटर मीटर आणि वॉटर जे करायचे होते ते पण 5 वर्षात जनताने 5 वर्षात झालेले नाहीत. आम्ही सामान्य जनतेकडे जातो की आहे. माझं नाव देवेंद्र खलसे, मी लवजी ब्रिगेड महाराष्ट्र बहुजन अधिकार अभियान या संघटनेचा मी अध्यक्ष आहे. मला या ठिकाणी वॉर्डामध्ये मला एवढंच सांगावं वाटतं की या वॉर्डाचा विकास करत असताना या ठिकाणी 3 मुलं आहेत. या 3 मुलांना देखील विचार आहे की या विभागामध्ये क्रीडा किंवा कुठलंच मैदान या ठिकाणी नाही. या अण्णाभाऊ साठे उद्यानाच्या समोरच्या रस्त्यावर ही मुलं क्रिकेट खेळतात आणि फार धोकादायक परिस्थितीत ते क्रिकेट खेळतात. या ठिकाणी काय विकास झालाय आता सर्वच पक्षाची साहेब, नगरसेवकांनी या ठिकाणी काही विकास केलेला नाहीये. बघा, अजूनही जनतेचे प्रश्न तसेच आहे. पहिलं अगोदर 24 तास पाणी होतं, आज फक्त 4 तास पाणी राहिले. म्हणजे हा विकास कसला? आताही संडासाच्या इथे तुम्ही चला कॅमेरा घेऊन, संडासामध्ये पाणी नाही. संडास एवढे घाण आहेत ना की विचारू नका, एवढे घाण संडास आहेत. या ठिकाणी कोकण नगर सुमनगर वार्ड मोठा होता. त्या ठिकाणी नगरसेवक 2 नगरसेवक आहेत. त्यांच्या ठिकाणी सुलभ आपलं शौचालयामध्ये ब्लिचिंग एवढे टाकतात ना विचारू नका. आणि या ठिकाणी काम केलं नाही बिलकुल. मी बीजेपी शाखेच्या बाजूला राहतो, तिथं अक्षरशः त्यांचा गटर त्यांनी व्यवस्थित केलेला नाही. सगळी घाण तिथेच जमा होती, सगळे मलेरिया वगैरे. मी 15 दिवस बाजूचा संडास आहे त्यांनी बनवला नाही. मी अक्षरशः जाऊन नगरसेवक त्यांनी काय बोलतात की तुम्ही आम्हाला मतदानच केलं तर आम्ही तुम्हाला द्यायचं कसं काय करू. गेली 10 वर्षी इथं बीजेपीचे नगरसेवक आहेत. पूर्ण वॉर्डमध्ये एकही CCTV कॅमेरा नाहीत. एवढ्या चोऱ्याचं प्रमाण आहे इथे वॉर्डमध्ये. काल कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. आम आदमी पार्टीचे प्रतिनिधी आपल्याला सांगा. मी काय बोलतो, आता जर हे प्रश्न जर सर्वांचे सुटले असतात तर आम्ही सर्व इथे नसते. आज हे तुम्हाला पण माहिती आहे काय प्रॉब्लेम आहे काय नाही आहे. घराबाहेर पडले की तुम्ही घराबाहेर तुम्ही उडले की तुम्हाला प्रश्न दिसतात. प्रश्न सुटलेलं दिसत नाहीत. काय सांगाल तुम्ही? सर, मी हे म्हणतोय, आजपर्यंत आता हे बीजेपी शिवसेना किंवा आरपीआय या युतीचं यांचं राजकारण चाललेलं आहे. आतापर्यंत लाल डोंगरमध्ये रस्त्याचं काम झालेलं नाहीये प्रॉपर. आता इलेक्शन आलं तोंडावर केलं की या लोकांनी काम चालू केलं. म्हणजे आतापर्यंत हे लोक काय झोपलेले का? 4-5 वर्ष हे लोक झोपल्यानंतर आता हे लोकांनी काम चालू केलंय. महानगरपालिका हे लोक नेमकं करता काय? पैशाचा झोल कुठे? निवडणुका नेमक्या समोर आल्या की ह्या प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जातो, काय सांगाल तुम्ही? आमच्या या ठिकाणी आज सगळे पक्षाचे लोक उभे आहेत, तिथे बसलेले आहेत. परंतु स्थानिक प्रश्न जे आहेत ते मात्र आजपर्यंत सुटलेले नाही आहेत. आमच्या सोसायटीमध्ये मलनिस्सारण कर 2 वेळा आकारला जातो. एक पाण्याच्या बिलामध्ये आणि दुसरा असेसमेंट टॅक्समध्ये. हे वारंवार आम्ही म्युन्सिपाल्टीच्या ऑफिसमध्ये जाऊन नगरसेवकांना सांगून देखील हा प्रश्न सुटत नाही. परंतु मलनिस्सारण कर आकारला जातो आणि आमच्या ड्रेनेजचं काम आलं की ते तुमचं प्रायव्हेट आहे. म्हणजे तुम्ही कर कशाला घेता? मग एकूण लोकांकडून कर घेतला जातोय, प्रश्न सुटले जात नाहीत. आपण जाणार आहे, काय सांगाल? आपला भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी इकडे चांगलं काम केलेलं आहे. काम सांगा मला, हे सांगा, तुम्ही सांगा की कर देत आहेत लोक, त्यांचे कामं होत नाहीत. ड्रेनेज आहे, भाजपच्या शाखेच्या जवळच गटार तुंबलेले आहेत, ते सुद्धा काम होत नाही, असा थेट आरोप होत आहे. काय गेली 50 वर्ष काँग्रेसने काहीच काम केलं नव्हतं. तुम्ही काय केलं ते सांगा. आम्ही येत्या 5 वर्षामध्ये जी ड्रेनेज लाईन आहे, शेवरेज लाईनला जोडलेली, ती लाईन आम्ही साफ करून घेतली. इथे कुठलाही कार्यकर्ता नव्हता, ना काँग्रेसचा ना कुठल्या पक्षाचा. आता श्रेय भाजपवर आरोप करण्यासाठी सगळे उलटलेले आहेत. इथे स्वतः आम्ही भाजपचे कार्यकर्ते गटारात पाय ठेवून आम्ही सगळी ड्रेनेज लाईन साफ करून घेतलेली आहे. रोडचं काम जे झालं नव्हतं ते आमच्या तिघां साहेबांनी केलं. सगळी कामं आम्ही केलेली आहेत. आता श्रेय घेण्यासाठी इथे आलेले आहेत. एवढी भाजपवर आरोप करायला
आरोप करताना वाशिदाच्या परिसरामध्ये मुस्लिम समाजासाठी कब्रस्तानची जागेची जी मागणी होती गेली अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. आम्ही वारंवार त्याचा पाठपुरावा करतो. आणखी कब्रस्तान त्याला उपलब्ध होऊन देत नाही. कब्रस्तानची जागा तिथं नाही झाली. कब्रस्तानची जागा साहेब आतापर्यंत त्या लोकांना दिली गेली नाही. मुस्लिम समाजाचा त्या लोकांनी जो अपमान केलेला आहे त्याची या लोकांना सजा भोगावं लागणार आहे. हे लोक एवढं जर बोलतायत, एवढं आम्हाला 25 वर्षापासून गेले 20-25 वर्षामध्ये हे लोक BMC मध्ये आहेत. मग एकदा अपक्ष इंडिपेंडेंट लढायला मग माहिती पडत. एकूण आलं लक्षात. तुमच्याकडे तुम्ही सांगा या निवडणुका समोर आल्यात, कामं सुरू केल्याचं दिसतंय चित्र. प्रचार करण्यावर भाजप आघाडीवर आहे, कामाच्या बाबतीत शून्य आहे असा आरोप होतोय. काय सांगाल? हे बघा हे विरोधकांचे आरोप सर्व खोटे आहेत. सर्वप्रथम हा जो वार्ड आहे 155 हा सर्व दलित बाहुल्य आहे. याच्यामध्ये हिंदू मिलचा प्रश्न बीजेपीने सॉल्व्ह केलेला आहे. लंडनचं घर घेतलेलं आणि सांगा बाकीचे राज्य सरकार सगळेजण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहेत. आणि आता जो प्रश्न झाला सर्व जे शौचालयाचे प्रश्न आपण सॉल्व्ह केलेले आहेत. यावेळी पहिल्यांदा प्रत्येक शौचालयाला लाईटची वेगळी व्यवस्था होणार आहे. पाण्याचा वेगळा मीटर देण्यात आलेला आहे. पाणी माफिया मोठ्या प्रमाणात देत आहेत, वीज चोरी होते. खोटं आहे, खोटं आहे. ह्याचा भारतीय जनता पार्टीचा आहेत ते स्थानिक गुंड आहेत, स्थानिक गुंड. तुम्ही स्थानिक सांगा. स्थानिक इथे साहेब या ठिकाणी आहे ना या कंटेनर यार्ड म्हणून एक जागा आहे तिकडे. हर एक नगरसेवक काँग्रेसचे 2 वेळेस नगरसेवक झाले, शिवसेनेत झालेत. कंटेनर यार्डमध्ये मोठी जागा आहे. महापालिकेचे अधिकारी आणि येणारा नगरसेवक काँग्रेसचा शिवसेनेचे जे पण झालेत त्या जागेचा विल्हेवाट लावून जागा ते जिंकलेली असतात. आणि या ठिकाणी ब्रिजचं काम चालू आहे. लोकांना जागा आहे. काँग्रेसच्या लोकांनी आमदारांनी त्यावेळेला विरोध केला. इथे विरोध केला त्या लोकांनी. पूर्ण त्याचा नारळ फोडणी झाली. त्या ब्रिजला पायाभरणी झाली, सर्व झालं. पण स्थानिक आमदार आपलं चंद्रकांत हांडोरे यांनी काम थांबवलं गेलं. काम थांबवल्याचा आरोप होतो काँग्रेसच्या वतीनं जाणाऱ्या शिवसेनेकडनं. तुम्ही सांगा की कामं केल्याचा दावा केला जातोय, विरोधक फक्त टीका करतायत असं भाजप म्हणते. कामं तर त्यांनी केलेली आहेत, परंतु त्यांनी कामं कुठली केली? त्यांचे जे वोटर आहेत, जिथे जिथे वोट बँक आहे त्या एरियामध्ये त्यांनी त्यांच्या रस्त्याचा प्रॉब्लेम केला आहे, गटारांची कामं केलेली आहेत, बाथरूमची केलेली आहे. परंतु जे बाकीची लोक आहेत, जिथे बाकीचे अज्ञात लोक आहेत त्यांनी कामं काही केलेली नाहीत. कामं कुठली करतात? जे आमदार जे कामं नारळ फोडतात तिथे जाऊन ते स्वतःची कामं करून स्वतःच्या विभागातली कामं करतात. काय अनुभव आहे तुमचा? सदर ठिकाणी आता हा वॉर्ड एवढा मोठा झाला आहे की इथे 2 नगरसेवक आलेत. एक काँग्रेसचा माऊलकर आणि एक माधव शिवगर. आज या दोन्ही वॉर्डात जी परिस्थिती आहे, गेल्या 15 ते 20 वर्षापासून लोक दयनीय अवस्था भोगत आहेत. इथे कुठल्याही प्रकारची ड्रेनेज लाईनची व्यवस्था नाही आहे, शौचाची व्यवस्था नाही आहे. आजही तीच संडास आहेत जी पूर्वी होती. त्या संडासात लोक अर्धे दरवाजे घेऊन बसत आहेत. आणि जेव्हा शिवसेना त्या माध्यमात आमदाराच्या माध्यमात उद्घाटन करायला जाते तर तिकडनं नगरसेवक करून तिथं दुसऱ्या दिवशी कामं चालू करतात. अनेक विकास कामं आहेत. फ्लायओव्हरच्या ब्रिजच्या कामाबद्दलचा आरोप केला रिपब्लिकन पक्षानं की काँग्रेसच्या आमदारांनी जो फुटओव्हर ब्रिज होता तो ब्रिज न करण्यासाठी आडकाठी केली असा आरोप केला. शक्यच नाही. उलट आम्ही त्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. आम्ही आजपर्यंत जेवढे केले यांना हे सांगा की काँग्रेस उमेदवार ज्या लालडोंगर नवनाथ नावाची एक वस्ती आहे, त्या वस्तीमध्ये आज पाण्यापासून वंचित लोक आहेत. तिथं आज गटारापासून सर्व काही हे झालेले आहेत. हे कुठलं कामच नाही केलं. यांनी केलं उच्च लोकांच्या वस्तीमध्ये काम. उच्च लोक दुसरा विजयनगर अशोकनगर असेल ना, जे नाला तो TV 9ला मी मागच्या वेळेस एकूणच आपण जाणून घेत आहोत लोकांचा आक्रोश दिसतोय. भाजपच्या वतीनं आरोप करण्याचा प्रयत्न केलाय की आम्ही कामं केलेले आहेत, मात्र त्यांचा मित्रपक्ष स्वतः शिवसेनाने स्पष्ट केलेलं आहे की कामं झालेली नाहीत. आरोप प्रत्यारोप होतच राहतील, मात्र लोकांच्या समस्या सुटलेल्या नाहीत हेही सत्य आहेत. आपण जाणून घेणार आहोत ब्रेक नंतर लोकांच्या समस्या न सोडवण्यात नक्की कोण कारणीभूत आहे, कुणी अडखाडी आणल्यात. पहा फक्त IBN लोकमत.
मुंबई कुणाची या विशेष कार्यक्रमात आपण ब्रेक नंतर सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपण आहोत लाल डोंगर या विभागामध्ये आनंद नगर या मैदानामध्ये. इथले प्रश्न आहेत ते प्रश्न न सुटल्यामुळे लोकांचा जो त्राग आहे तो आपण ब्रेकपूर्वी पाहिलेला आहे. अनेक प्रश्न आहेत, प्रश्न सुटलेले नाहीत आणि त्यामुळेच लोक आक्रमक आहेत. तुम्ही सांगा, काँग्रेसचे पण इथं आमदार होते, एकेकाळी इथं नगरसेवक होते, प्रश्न सुटलेले नाहीत, काँग्रेस असो किंवा बीजेपी असो. बघा, सगळ्यात बेस्ट काँग्रेस. माझ्या आता म्हणण्याने काँग्रेस प्रश्न सोडवण्याबद्दल ऐका, नाही पाहिजे. आज बीजेपीचा नगरसेवक असताना तुम्ही गटारी बघा, बाथरूमला बघा, आणखीन मच्छीवाल्यांची हालत बघा, काय घाणीमध्ये बसतात, सगळ्या मच्छीवाल्या घाणीमध्ये बसतात. काय करतं यांचं सरकार, काय करतं? आणि आनंदनगर सोसायटीमध्ये आनंदनगर सोसायटीमध्ये टॉयलेटचे प्रॉब्लेम आले तर आम्ही बोलावलं महिलांना, यांच्या बीजेपीच्या महिला येतात आणि बोलतात एका घरातून 700 रुपये द्या. 700 रुपये दिले तर तुमची लाईन साफ परत. मग आम्ही कुणाकुणाला पैसे द्यायचे? मला एक म्हणायचं आहे, हे बोलतात बीजेपीने एवढं काम केलेलं आहे, बीजेपीच्या नगरसेवकनं सर्व विभागामध्ये काम केलेलं आहे. तर मला बोलायचं आहे, आजची IBNची 7ची जी मुलाखत आहे त्यांना माहीत नाही का? इतर कार्यकर्त्यांना माहिती आहे की आज IBNची 7ची लोकमतची आज इंटरव्ह्यू आहे, तर ते का आले नाहीत? कारण त्यांना यायला जागा नाही. 55 मध्ये जे आमदाराच्या निधीतून कामं झालेली आहेत काँग्रेसनी ती बंद पाडलेली आहे. माहुलगाव मध्ये स्मशानभूमी आहे, ती आमदारांनी चालू केलेलं काम काँग्रेस नगरसेवकांनी नारळ फोडून बंद केलेलं आहे. गल्ल्याचे नाल्याचे कामं नगरसेवकचे आहेत, पण आमच्या आमदाराच्या माध्यमातून आम्ही कामं करून घेतलेत. कामच केलेलं नाही. नगरसेवकांनी काय सुद्धा काम केलं नाही आणि ते काँग्रेसनं कामं आरोप प्रत्यारोप राजकीय सेवेदारी होत आहेत. कामं काँग्रेसनं बंद पाडली, ज्याची उद्घाटन झाले असा आरोप होता. सीमाताई राजेंद्र माहुलकर या माहुलच्या काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका आहेत. त्यांनी आत्तापर्यंत याला सगळ्यांना शरम वाटली पाहिजे. त्या महिला नगरसेविका असून त्यांनी सगळ्यात छान असं संपूर्ण चेंबूरमध्ये 1 नंबर असं थीम पार्कचं काम तिथे थीम पार्क काँग्रेसच्या वतीने झालं. महिला मोठ्या प्रमाणात आहेत, महिलांकडे आपण जाणार आहे कारण महिला रोजच्या समस्यांना तोंड देतात आणि महिलांचे प्रश्न या निमित्तानं आपण चर्चेला आणतो. काय प्रश्न आहेत इथं तुम्ही राहतात अनेक वर्षांपासून, जे तुमचे प्रश्न सोडवले गेले नाहीत? आमचा कुठलाच असा प्रश्न नाही आहे की त्यांनी सोडवला किंवा नाही. म्हणजे ते जे 2 नगरसेवक येऊन गेलेले आहेत लाल डोंगर विभागामध्ये, कुठलाच प्रश्न त्यांनी सोडवला नाही. आम्ही ऍप्लिकेशन दिले, रात्रभर 2-2 पाणी, टॉयलेट, बाथरूम पण रात्रभर जागावं लागतं. कुठलाही नगरसेवक काही कामच करत नाही आणि मदत मागायला गेलं तिथे आमच्या इथे पाण्यासाठी 3-4 वाजेपर्यंत पाण्यासाठी जागा राहायला लागते. म्हणजे पाण्याची आम्हाला सोय करून द्यावी ना. माझा एकच प्रश्न आहे साहेब, मला एकच बोलायचं आहे, लाल डोंगर विभागामध्ये आमच्या वार्डामध्ये सगळ्यात मोठी या सगळ्याची समस्या एकच आहे. सगळ्याची समस्या म्हणजे आज इथली महानगरपालिकेची शाळा बंद झाली. आमच्या मुलाला जर स्वामी विवेकानंदमध्ये ॲडमिशन भेटत नाही कारण लाल डोंगर झोपडपट्टीमध्ये राहतो. तर सगळ्यांचा प्रश्न हा माझा वैयक्तिक नाही, माझा हा वैयक्तिक नाही, या सगळ्यांचा प्रश्न आहे. या बीजेपी वाल्यांना विचारा आमच्या मुलांना शाळेमध्ये ऍडमिशन काय मिळत नाही. त्यांचे नगरसेवक आमदार आहेत इथं कोणी उपस्थित आहे का बघा, कारण त्यांना 2 काय ओरडत होता. प्रश्न सांगा आणि उत्तर सांगा. आजपर्यंत बाजूला स्वामी विवेकानंद शाळा आहे, तिथं काँग्रेसची भाजपची शाळा आहे. तर यांचं वकील आहेत बघा, हे वकील समोर वकील, तर हे लोक तिथं स्थानिक नागरिकांना कुठलेच तिथं ऍडमिशन देत नाही. काय काँग्रेसचे आमदार असो, शिवसेना खासदार असो किंवा भाजपवाल्यांचं शाळा आहे, ऍडमिशन देत नाही स्थानिक लोकांना. कधीच कुणी आवाज नाही उचलला, फक्त ह्या माणसांनी आमच्या जाऊन तिथं आवाज उचलला. नगरचौक गेला कुठं नगरचौक पोरांना गार्डन नाही, बाथरूमचा 10 वर्ष झालं बाथरूम त्याच घाणीमध्ये बसतात, खेळायचे वांदे आहेत सर्व. जिथं जागा नाही आम्हाला, आम्ही खेळायला गेलो ना तिथं गुवाचं पाणी, गटर
आणि तिथं खेळायला उभं राहावं ना, तिथं कचरा कुठं खेळावं कुठं आम्ही. प्रत्येक वादामध्ये तीच परिस्थिती आहे. आज आम्हाला त्याच्यासाठी मातंग समाजाला आंदोलन करावं लागतं. ज्या मुस्लिम समाजासाठी ख्रिश्चन समाजासाठी आंदोलन करावं लागतं, त्या मातंग समाजाचं सुद्धा इथं भरपूर हे आहे. आणि इथं मुलांना गार्डन नाही, खेळायला हे नाही, आणि अशा समस्या आहेत. आता आजपर्यंत कुणीच आमचा विचार करत नाही. कॉलेज स्टुडंट एकदम जातीवादी आहेत, एकदम जातीवादी, निठूर कष्टवादी आहेत. आणि पोराला खेळायला ग्राउंड नाही. ग्राउंड म्हणजे काय, काहीच नाही तिथे. आम्हाला पण झालं नाही. इथं मलेरिया रोगराई जंतू आणि सतत कुठलेल्या संदर्भात 10 वर्ष झाले माणसं हटतायत. काय करणार आपण? कोणाच आरोग्याचे प्रश्न आहेत, प्रश्न अनेक आहेत, शाळेचे प्रश्न आहेत. काय सांगाल की प्रश्न जे आहेत ते न सोडवण्याच्या मागे नक्की काय कोण आहेत? झालं असं की बहुतांशी हा लालडोंगर हा दलित समाज आणि झोपडपट्टीने व्यापलेला आहे. मी तरी महादेव शिवकाणवर आरोप करेन की त्यांनी बिल्डरच्या संगमताने इथे ज्या झोपडपट्टीमध्ये तिथे लादीकरण केलेलं नाही आहे, ना पाण्याचे प्रश्न सोडवलेले आहेत, ना संडासाचे प्रश्न सोडवलेले आहेत. अक्षरशः ते भांडवलदारांचे लीडर आहेत. तुम्ही पाहाल अक्षरशः त्यांनी सिंधी सोसायटीमध्ये कामं केलेले आहेत. अक्षरशः ड्रेनेज लाईनचा ह्या लालडोंगरमधला प्रश्न, माझा जन्म झालेला इथे 40 वर्ष झालं ड्रेनेज लाईनचा प्रश्न सुटलेला नाही आहे. ड्रेनेजचा प्रश्न सुटला नाही, काय सांगाल? ड्रेनिंग लाईनचा खरंच प्रश्न सुटलेला आहे. अक्षरशः आमच्या डोंगरावरती बघा, बीजेपीची सरकार, काँग्रेसची सरकार होती, आमच्या लेडीजचा आमच्या वरती 9,000 लोकांच्या घरांची वस्तू आहे पूर्ण लाल डोंगरमध्ये. आणि वरती त्यामध्ये 1000 ते 1500 घर आहेत. त्याच्यामध्ये बीजेपीच्या टायमाला साहेब आमच्या वरच्या लेडीजच्या संडासा तोडले. अजून अक्षरशः आम्हाला तिथे गेलं ड्रेनिंग लाईन नाही आहे. अक्षरशः ते शिवसेनेचे लोक राहतात, त्यांच्या दारातून पाणी जातं. तुम्ही आता आम्ही आलेलो पहिलं आमच्या तिथं बांबू टाकावा लागतो आणि नंतर तिथं बसावं लागतं. या ठिकाणी शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांनी पूर्ण या विभागाची वाट लावलेली आहे. या विभागामध्ये बिल्डरच्या संगनमताने या विभागातील लोकांना बेघर केलेलं आहे त्यांनी. या विभागामध्ये शिवसेनेचा जो आमदार आहे त्या आमदारांनी या विभागाची संपूर्ण वाट लावलेली आहे. याच्या अगोदर या ठिकाणी काँग्रेसचा आमदार होता, त्या आमदारांनी देखील या ठिकाणी लोकांना बेघर करण्याचं काम केलेलं आहे. एकूणच आरोप प्रत्यारोप तुमच्याकडे नाही, बीजेपीकडे येणार आहे पहिल्यांदा. थांबा, तुम्ही मला सांगा, तुमचा मित्रपक्ष आहे, तुमच्या पक्षाच्या आमदाराने सुद्धा काम केलेलं नाहीत. बिल्डरांशी संगनमत करून SRA प्रोजेक्ट राबवले जात आहेत, गरिबांना देशोधडी लावले जातात असा आरोप करतायत. पहिले बात आरोप करण्याचा मी निषेध करतो. मुंबई कुणाचे? शिवसेनेचे आहे, आमच्या बाळासाहेबांचे आहे. आमदारांनी काम केलेलं आहे. शिवसेना प्रमुखांनी 1995ला भाषण नाही पाहिजे, मला प्रश्नाची उत्तर द्या. उत्तर दिलं. SRAचे कामं स्वरूप हे सगळे केलेले आहेत. खासदारांनी आमच्या प्रभुत्व वाचनालय बांधलेलं आहे, आमदारांनी बालवाडी वगैरे बांधलेलं आहे, रस्त्याचं काम केलेलं आहे, स्मशानभूमीचं काम केलेलं आहे आमच्या आमदारांनी. सगळे प्रश्न आम्ही मिटवलेले. या तुमच्या माध्यमातून मी इथे सांगू इच्छितो, 2 वर्ष झालेत आमदार येऊन. ह्याच्या आधी काँग्रेस आणि बीजेपीचे आमदार होते आणि खासदार होते. आता आमदार आल्यापासून आमचे मित्र गायकवाड यांनी प्रश्न मांडला मुस्लिम कब्रस्तान. आज एवढे वर्ष झाले एकही काँग्रेसच्या किंवा बीजेपीचे आमदार जाऊन कधी मुस्लिम कब्रस्तान चेंबूर नाक्यावरचं बघितलं नाही. आणि आमच्या आमदारांनी न सांगता तिथे आज मोठं काम सुरू आहे. हे तुम्ही तुमच्या चॅनलच्या आरोप प्रत्यारोप होत असताना सगळे तुमच्याकडे येतो. वेळ झाली, एका ब्रेकच्या पूर्वी मला हे सांगा, तुमच्यावर थेट आरोप होत आहेत की भेदभाव केला गेला आहे. कुणी भेदभाव केला गेला आहे इथं काम करताना. सांगा. प्रथम यांना सांगा, लाल डोंगरमध्ये फिरा पहिलं तुम्ही, कामं किती झाली आहेत, शिवण साहेबांनी किती कामं केलेत. हे बिल्डर लोकांचे दलाल स्वतःच बोलतात. सीवरेज लाईनचं काम सिंधी चालू आहे. मेरे को एक ही मुद्दा बोलना है कि आज 60 वर्षों में आज देखने की चेंबूर विधानसभा के अंदर यहाँ पे कम से कम 36 स्कूल है और 36 के 36 स्कूल के अंदर इस 2 वार्ड के बच्चे बहुसंख्या में जाते हैं. बच्चों को क्रॉस करने के लिए यहाँ पे जो ब्रिज का काम चालू हो रहा है और ये ब्रिज का काम यहाँ के जो स्थानिक पहले जो आमदार थे चंद्रकांत नंडोरे जी ने वो ब्रिज का काम यहाँ पे रुकाया है. और जहाँ पर यहाँ पे स्कूल है, आप खुद सुने कि भारतीय जनता पार्टी के ही लोगों ने स्कूल बनाया है. आरोप प्रत्यारोप होत आहेत. लोकांचे प्रश्न नाही सुटलेत. ब्रिजचा प्रश्न असेल, राजकीय हेवे देव्यातून ब्रिजची कामं रोखले सांगतायत. त्याचबरोबर इथं प्रामुख्यानं जाणीवपूर्वक आपल्या विरोधी पक्षाची लोक असतील तिकडे काम होत नसल्याचा हे आरोप होतोय. शाळेचा प्रश्न आहे, मैदानाचा प्रश्न आहे. आपण जाणून घेणार आहोत या ब्रेक नंतर की इथले प्रश्न सोडवण्याच्या मागचे नक्की विलन कोण आहेत ते जाणून घेणार होत आहे. एका ब्रेक नंतर पाहत राहा फक्त IBN लोकमत मुंबई कुणाची.
IBN लोकमतच्या मुंबई कुणाची या विशेष कार्यक्रमात आपण आहोत लाल डोंगर या विभागामध्ये आनंदनगरच्या मैदानामध्ये. प्रामुख्याने या परिसरातले प्रश्न गंभीर आहेत, त्यामुळे लोकांचा जो त्राग आहे, आरोप प्रत्यारोप होत आहे, त्याचबरोबर सामान्य जनता इथं त्रासलेली आहे आणि त्यामुळे लोकांचा जो आवाज आहे तो लोकांचा आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न या निमित्तानं होतोय. राजकीय पक्षांचे आरोप प्रत्यारोप होत आहेत. महिलांकडे जाऊया आपण. काय प्रश्न जाणीवपूर्वक सोडवले जात नाहीत का? आपले काय प्रश्न सोडवले जात नाहीत. आतापर्यंत 10 वर्ष भाजपची सत्ता आहे. 143 मधून आता 155 वाढ झाले. समस्या सांगा. आपल्या समस्या शौचालय आहे ते 10 वर्षाचे तेच आहेत आणि जे रस्ते तेच आहेत. गल्लीमध्ये काही लादाचं काम झालेलं नाही आणि जे अपात्र रूम आहेत ना ते अपात्र रूम आहेत. या ठिकाणी या वार्डामध्ये सर्व बहुजन लोक राहत असल्या कारणामुळे यांचं कनेक्शन या ठिकाणी दुर्लक्ष आहे आणि कुठलंही काम या ठिकाणी केलं जात नाही. फक्त थपाक दिल्या जातात आणि इथल्या लोकांना वेळ केलं जातं. आज देखील माझ्या इथं मित्र बारकाली मुलं आहेत. बघा बोलल्याप्रमाणे त्या ठिकाणी खेळाचं एकही मैदान नाही, घन कचऱ्याचा कुठला विषय नाही. या लोकांना फक्त गार्डनचं ह्याचं पडलेलं आहे. आपल्याला माहिती आहे का या सऱ्यामध्ये काहीच या नगरसेवकांनी काम केलेलं नाही. काम केलेलं नाही. सांगा. 10 वर्षामध्ये बीजेपीचे दोन्ही नगरसेवक कसलाही कुठल्याही प्रकारचा काम केलं 10 वर्षामध्ये त्यांनी. गेले 56 वर्ष झालं मुंबई आणि 56 वर्ष नको प्रश्न सांगितले. गेले 4 वर्ष झालं मुंबई महानगरपालिकेमध्ये, मुंबई उपनगर असेल किंवा मुंबई असेल त्याच्यामध्ये 56 फ्लायओव्हर तयार होतात आणि जवळजवळ वार्डाचे प्रश्न सांगा. विषय कसा आहे की सर्व लोक इथे आपल्या आपल्या पक्षाची बाजू मांडणार. लोकांच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्याच्यात कुठल्याच प्रकारचं काम झालं नाही. मग ड्रेनेज लाईन असेल, टॉयलेट असतील, रोड असेल, लहान मुलांना खेळायचं मैदान, सगळ्यात महत्त्वाचं माझ्या माता भगिनींना संध्याकाळी फिरायला एक उद्यान नाही येते, एक उद्यान. आणि काय मोठ्या मोठ्या गोष्टी करतात. उद्यान नाही. अगर बीजेपी आणि शिवसेनेने अगर सरकार चांगली चालवली असती तर आज हे लालडोंगर विभागामध्ये जे गॅसस्फोट होऊन एक मुलगा मेला, त्या घरातल्या लोकांचे नुकसान झाले, आतापर्यंत त्यांनी कुठलीही मदत केली नाही. आम्ही BRC तर्फे आम्ही कलेक्टरमध्ये जाऊन लेटर दिलं, त्याचा प्रूफ आमच्याकडे आता सध्याला आहे. आम्ही त्या शासनाकडून मदतीचा हक्क दुर्लक्ष केले जात आहे. आता दोन्ही पक्षांनी सांगितलंय मगाचपासून बोलतायत, कारण गेले 10 वर्ष बीजेपीचा नगरसेवक, त्याच्या अगोदर काँग्रेसचा नगरसेवक, हे कंटिन्यू बीजेपी आणि काँग्रेसचं साठलोटं चालू असल्याने तेरी बी चूप और मेरी बी चूप अशी गत आहे. आज एवढं ठामपणे सांगतात. आज इथं बीजेपीचे जे कार्यकर्ते राहतात त्यांच्या घराच्या बाजू समोर जाऊन बघा, ड्रेनेजची अवस्था काय आहे. त्याच्या बाजू संडास बनवले. आता संडासाचे फक्त दरवाजे ते नवीन लावले गेले. ज्यात आमच्या लालडोंगर अशी जिमण्याच्या बाजूला जे संडास आहेत तिथं कमीत कमी 80% लोकांचा तिथं प्रवाह आहे. त्या भागामध्ये त्या आरोग्याविषयी तर पुन्हा ड्रेनेज लाईन रस्त्यावर आहे. ड्रेनेज लाईनचा प्रश्न सुटलेला नाही. तुम्ही सांगा. पहिली गोष्ट, आजपर्यंत बीजेपी सरकार बोलतं नगरसेवक जे आहेत त्यांनी काय काम केलं आता पण ती चर्चा चालू आहे. सध्या जेव्हा सुरुवातीला आपण निघताना मच्छी मार्केट जिथं मोठं पूर्वीपासून आहे, त्या मच्छी मार्केटच्या लोकांनी व्यवसाय करून व्यवस्थितपणे एक शेड टाकलेला नाही, आजपर्यंत कुठल्या प्रकारचा विकास केलेला नाही. त्या म्हणून या लोकांना आपण मतदान करायचं. बरोबर. लालडोंगर विभागामध्ये ज्या नागरिक सुविधा आहेत, ज्या नगरसेवकांनी करायला पाहिजे होत्या त्या केल्या नाहीत. नगरसेवकांनी एक महत्त्वाचं फार मोठं काम केलं. त्या नगरसेवकाचे आणि त्या पक्षाचे असणारे कार्यकर्ते ह्या झोपडपट्टीमध्ये राहणारा नागरिक सुविधा ज्याला जे पाहिजे होते त्यांनी फक्त बिल्डरचे संगनमत केलं आणि बिल्डरचे प्रश्न सोडवले. आणि हे सांगा, रिपब्लिकन पक्ष मोठ्या प्रमाणात इथं जर असेल तर तुमची युती आहे, त्याचबरोबर एकत्र तुम्ही राजकीय दृष्ट्या एकत्र आहात, प्रश्न सुटत नाहीत, या संदर्भात कसा विचार करता? नाही, आम्ही आता इथं प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. इथं जे स्कायवॉक्स आहे ना, हे नगरसेवक आणि इथले जे खासदार आहेत यांच्या माध्यमातून आम्ही इथे उद्घाटन केलं. पण इथले जे त्यावेळेचे स्थानिक आमदार चंद्रकांत हांडोरे यांनी ते नारळ फोडलेला असताना देखील ते विरोध केला आणि त्यानंतर आता दुसरीकडे गेला. तर दुसरीकडे गेल्याच्या नंतर इथले जे आता स्थानिक आमदार झाले प्रकाश फातार्बेकर त्यांनी आता विरोध केलेला आहे. इथे लालडोंगर मधून नाही का हजारो मुलं फ्लायओव्हर ब्रिजला विरोध केलेला. सांगा. मागे भाजी मार्केट आहे, तिथं हार गाडीवाल्याकडून हार भाजीवाल्याकडून 20 ते 25 रुपये शिवसेनेचे कार्यकर्ते घेतात, हक्काने घेतात आणि हलवून घेतात. सगळे आरोप भाजपच्या दिशेकडे जातात कारण तुमचा नगरसेवक आहे. प्रश्न सुटलेले नाहीत. फ्लायओव्हरचा ब्रिजचा प्रश्न असू द्या, ड्रेनेजचा असू द्या, शौचालयाचे प्रश्न असतील, शाळेच्या प्रश्न असतील, शाळा बंद पडलेल्या आहेत, काय सांगाल? तुम्ही चांगलं हे केलं. आता मनसेच्या यांनी पण सांगितलं की यांनी पाट्या लावायची कामं आणि ही जी कामं केलेली आहेत प्रॉपर्टी
तर त्यांनी चांगला मुद्दा घेतला आहे. आमच्या नगरसेवकांनी कामं केली, पाट्या लावण्याची कामं ही या लोकांनी करायची, शिवसेनेनी करायची. कामं केलेलं सांगा. म्हणजे आता एक त्यांनी आता बीएमसीनी आता डबे वाटत चालू केले. इलेक्शनच्या टायमाला डबे वाटतात. एवढ्या वर्ष डबे गेले कुठे होते? डबे आता वाटत आणि शाळेच्या जवळ निवडणूक समोर आल्यानंतर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेवटी जाऊया आपण पुन्हा सांगा. आरोग्याचा प्रश्न इथं मोठा आहे. 35,000 करोड मुंबई महानगरपालिकेच्या या बजेटमध्ये शिवसेना बीजेपीचा सरकार असताना लाजीरवाणी गोष्ट की स्थायी समितीचा अध्यक्ष इथला असताना देखील एकही अद्ययावत हॉस्पिटल नाही. त्यामुळे सगळे कामं केली तर काँग्रेस पक्षानं कामं केली, कुठल्याही पक्षानं कामं 20 वर्षात चेंबूरचा विकास 20 वर्षात विकास झाला नाही, पण आता चेंबूरचा विकास होईल. आमचे आमदार खासदार विकास करतात चेंबूरचा, आता बाकी विकास झालेला नाही आहे, आता होईल विकास. आज स्थानिक लेवलवर जी कामं व्हायला पाहिजे यांच्याकडे एवढी वर्ष सत्ता आहे नगरसेवक म्हणून, का नाही कामं झाली? का लोकांना त्या छोट्या छोट्या प्रश्नाचे भांडावं लागतात? आज नगरवाले काँग्रेसचे म्हणाले की एक थीम पार्क बांधलंय, जिकडे लोकवस्ती नाही, भरणी करून जागा अडवलेली आहे, तिकडे थीम पार्क बांधलं, तिथं लोक राहत नाही. एकूणच प्रश्न अनेक आहेत, प्रश्न सुटलेले नाहीत. शौचालयाचा प्रश्न असेल, शाळांचा प्रश्न असेल, झोपडपट्ट्यांचा प्रश्न असेल, त्याचबरोबर फेरीवाल्यांचा प्रश्न असेल, अनेक प्रश्न आहेत. अनेक प्रश्नाला तोंड देत इथला सामान्य मतदार लढतोय, मात्र यांचे प्रश्न मात्र सोडवताना दिसत नाहीत. त्यामुळे आता या निवडणुकीच्या निमित्तानं मतदार म्हणून यातला मतपेटीतून धडा शिकवण्याचा निर्णय तिथल्या लोकांनी घेतलाय. पण पाहूया नक्की हा प्रश्न इथले प्रश्न